नमस्कार मित्रांनो, मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, साधारण 7:30 वाजले असतील। आपण बऱ्याच दिवसानंतर बेट फिशिंगला आलोय समुद्रावरती आणि आपल्या जुन्या स्पॉटला आलोय खूप। आणि ह्या स्पॉटला पावसाळ्यानंतर पहिल्यांदाच आलोय। गेल्या वर्षी गरवलं होतं बरंच। टाईड आता लो होते हळूहळू, तर साधारण 9:30 पर्यंत लो टाईड होईल आणि त्याच्यानंतर मग टाईड टर्न होईल। तर बघूया काय हुक होतंय का। तर इकडे काका आहेत आणि जस्ट आता आम्ही बाहेर निघणारच तेवढ्यातच आले। नशीब काय नाव काका तुमचं? मुंबईला असतात आणि आपल्याला खास भेटायला आलेत आणि ही आमची मंडळी। आम्ही जस्ट निघतच होतो तेवढ्यातच आलेत तर मासे पकडायला। बरोबर तर बोललो सगळ्यांना चाललोय। हा खास तुझ्याकडे मी ठरवून आलेलो, थोडा वेळ जास्ती बाकीचे सगळे आपल्या कामात बिझी इकडे। बरोबर, तर बघूया आता आलोय समुद्राकडे, बघूया काय लागतंय का। बेट फिशिंग चालणार आहे, तर गंप्या आहे, भावेश आहे सोबत। तर ॲक्च्युली खाडीकडे जायचा प्लॅन होता, तांबूशी टार्गेट करायची होती, पण लो टाईड ना खूप लेट होती, त्याच्यामुळे मग अर्ध्यापर्यंत आलो, मग प्लॅन कॅन्सल केला, मग समुद्राकडे आलो। तर बघूया इकडे काय हुक नाही झालं तर खाडीत टार्गेट करू। खाडीत तांबूशीचं कसं असतं माहिती आहे, लागला ना तर 2 तास मासा लागत नाही अजिबात, आणि तांबूशीचा विषय सगळ्यात डेंजर होय। त्याच्यामुळे बोललो समुद्राकडे टार्गेट करूया, काही नाही काही हुक होईल, छोटे तरी मासे हुक होतील। बघूया आता काय हुक होतंय का। आता आपण फिशिंग करतो ना, ते स्पॉट जरा इकडे तिकडे आहे, तर भावेश इथे बसलाय, गंप्या गेलाय तिकडे। तर कॅच झाला ना तर तुम्हाला झाल्याच्या नंतरच दाखवेन मी। आणि मी जातोय जरा इथे पुढे ह्या साईडला, तसं लांब लांब बसतो जरा। पकडला पकडला, पहिलाच मोठ्या पकडलाय। हा बघा, ह्याला बोलतात मुठ्या, चावतो बेकार खतरनाक। आलो 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 आलो, कडक 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 कडक। हे बघा 2 मासे पकडले हात न लावता। तर मित्रांनो, रात्री आपण गेलेलो फिशिंगला, पण काय ताण वगैरे नव्हता, त्याच्यामुळे मासाच लागला नाही। तुम्हाला मी बोललो कॅच झाला तर दाखवतो, पण कॅचच झाला नाही त्याच्यानंतर। तर बराच वेळ बघितलं, खाडीवरती पण बघितलं, पण काय ॲक्टिव्हिटीज नव्हती माशांची, त्याच्यामुळे मग घरी आलो। आणि थंडी पण तुफान असते, तरी घरी आलो। तर आता असंच फेरफटका मारायला व्हाळात जायचंच होतं, तर बोललो चला कुकिंग पण करूया व्हाळामध्ये। तर मस्तपैकी चिकन बनवूया, भात बनवूया। तर वाजलेत 11 सकाळचे। तर इकडे वरती आलोय, तर इकडे काका आहेत। काका, फिशिंगचा कसा विषय होता? ॲक्च्युली काका ना ट्रॅव्हल करून आलेले आणि थांबलेच नव्हते, लगेचच आम्ही फिशिंगला निघालो होतो। तर दुपारी निघायचं आहे काकांना, त्याच्यामुळे मग लवकर प्लॅन केला, बोललो चला व्हाळात मस्तपैकी फिरून पण येऊ आणि दुपारचं जेवण पण होईल व्हाळामध्ये। तर कुकर आणलाय आज, गॅसवरती लगेच भात ठेवूया आणि चिकन मग नंतर चुलीवरती बनवू। तर जंगलात कुकिंग करायला व्हाळाशिवाय बेस्ट प्लेस नसतं। पहिली गोष्ट ते ह्या पाण्यामुळे, आपण बाहेर गेलो, सड्यावरती गेलो, कुठे गेलो, आपल्याला पाणी कॅरी करायला पाहिजे, त्याच्यामुळे व्हाळात एकदम पाणी मिळतं। आणि दुसरी गोष्ट सावली असते एकदम, व्हाळात चांगले स्पॉट मिळतात, गरम नाही होत, एकदम थंड वातावरण। त्याच्यामुळे कुकिंग करायला आम्ही कायम व्हाळातच येतो, पण वेगवेगळ्या स्पॉटला। इकडे भात ठेवलाय बघा, म्हणजे कुकर ठेवलाय भाताचा गॅसवरती। तर हे बघा, हे चिकन आहे, हे एवढं काढून ठेवलं, कारण एवढं चिकन नको आहे आपल्याला, आपण मेंबर 3 फक्त। तर गंप्या मसाले लावतोय आज चिकनला, बऱ्याच दिवसानंतर गंप्याच्या हातचं चिकन खाऊया। जालिमच बनवू काय तर, काका पण म्हणायला पाहिजे, जालिम बनवला गंप्याने, चिकन बनवला व्हाळात पण जालिम बनवला। तर हे टाकले दही, आलं लसूण पेस्ट आहे, कोथिंबीर पण आहे, एक मिरची पण आहे त्याच्यामध्ये, ही मिरची पावडर आहे, आपले रेग्युलर वाले मसाले, हळद आहे, चिकन मसाला आहे, बस
जाली मचून जालिम होत नाही तर मग गरम मसाला गरम मसाला कमी टाकू लागला. मीठ. आज रेसिपी फास्ट असणार आहे. आता लगेच कांदे वगैरे कापतो मी आणि मग गंप्या फोडणीला टाकू दे चिकन. इकडे चूल पेटवलीच आहे ही बघा. तर भात आपला रेडी पण झाला लगेच गॅसवरती. तर भात कसं वाटतं बसायला? शांत एकदम. मी तर जातोच फिरायला. हल्ली कमी झालं नाही तर ट्रेकिंग आणि वॉटरफॉल. हां, मुंबईतून म्हणजे सगळे कर्जत साईडला वॉटरफॉल आहेत ना, भिवपुरी भुईपुरीला झाले आमचे फिरून. हां किल्ले पण बरेच झाले. मुंबईच्या जवळचे जास्ती केले सगळे ट्रेकिंग. हां. मग मेंबर कमी झाले. बाहेर गेले बघ. एज काय तुमचं आता? माझं आता 56 होईल मार्चमध्ये. 56. आता सगळे गेले. एक न्यूझीलंडला आहे, एक बँगलोरला गेलाय. कमी झाले मेंबर. गंप्याने चिकनला मसाला लावलाय. आता गंप्याला थोडीशी मदत करूया. कांदे टोमॅटो कापतो पटकन. पडतोय कांदा. तर वाटप पण आणलंय घरून. तर कांदे जास्त नको कापूया. 2-3 कांदे घेऊया म्हणजे ग्रेव्ही होईल भातासोबत. आपण चिकनचा रस्सा नाही बनवत कधीच, पण ग्रेव्हीवालं चिकन बनतो डायरेक्ट. आणि भात फेमस मेनू आहे आपला व्हाळामधला. काय ते नाही राजापूर. तर 3 कांदे घेतलेत मीडियम साईजचे. हा एक टोमॅटो घेतलाय, 2 मिरच्या, लसूण आहे, कांदा आहे, टोमॅटो, 2 मिरच्या आणि कोथिंबीर. तर आता कारभार गंप्याकडे. तर कढई ठेवली चुलीवरती. चिकन बनवूया चिकन. तर हे टाकले तेल, ही टाकली लसूण. तेल जरा तापलंच नाही आहे. होय तापेल. तापतंय पण तापतंय, हळूहळू तापतंय. ही टाकली मिरची, कांदा. कांदा थोडासा भाजू देत, मग टोमॅटो टाकूया. हा टाकला टोमॅटो. टोमॅटो मेल्ट होऊ देत, मग मसाले टाकूया. तर मसाले टाकूया. मिरची पावडर आहे, थोडीशी हळद, गरम मसाला थोडासा, चिकन मसाला थोडासा, बस.
हे वाटतं नाही, घरूनच आणले बनवून. सुक्कं खोबरं, कांदा, आलं लसूण, कोथिंबीर, हे चिकन. म्हणून मग अशी चिकन थोडंसं काढून ठेवलं, कारण मला माहिती आहे कढईमध्ये चिकन राहणार नाही तर जास्त, तर हे बरोबर आहे. थोडंसं पाणी टाकूया शिजायला, तर चिकनला पाणी सुटतं, त्याच्यामुळे जास्त पाणी नको. बस बस ना. बस बस. हे बघा, एवढं पाणी ठेवलं आहे. आता पाणी वाढेल म्हणजे चिकनला पाणी सुटतं बरंचसं. आता वरती झाकण ठेवूया आणि चिकन शिजायची वाट बघूया. तर थोडीशी कोथिंबीर टाकले वरून, बाकीची नंतर टाकूया. तर हे बघा, चिकन ठेवलंय शिजत आपलं. तर 10-15 मिनटात चिकन रेडी होईल. हे पाणी वाहतंय ना, त्याचा आवाज बघा कसला मस्त येतो, छान. तर हे बघा, चिकन रेडी झालंय. तर वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि उतरूया आता कढई. हा बघा, हा कुकरमध्ये मस्तपैकी भात रेडी झालाय. करा सुरुवात. बघा वाळ्यातली टेस्ट बघा, जास्त वाढलंय. वाळ्यात जास्त जेवायला होतं. तर परफेक्ट क्वांटिटीमध्ये चिकन बनवलं मी आज. इकडे गंप्या बसलाय. छान. मीठ वगैरे आहे परफेक्ट. परफेक्टच झालं. परफेक्ट आहे ना. गंप्याने चिकन बनवलं, खाऊन बघूया. परफेक्ट आहे. मी त्या दिवशी एकटा होतो तेव्हा बनवलेलं. त्याच्यानंतर काय आम्ही तर मिळून चिकन पार्टी नाही केलेली. भावेश आज फ्री नव्हता ॲक्च्युली. भावेश कामासाठी गेला थोडासा बाहेर. तर आज गंप्या घरी होता. छान झालं एकदम. काका आवडलं ना. हां मस्त. तर काकांच्या निमित्ताने मस्तपैकी फळात पुन्हा एकदा जेवण झालं. कसं वाटलं. मस्त एकदम छान. पोटभर जेवण झालं. तर ॲक्च्युली फिशिंगच्या ॲक्टिव्हिटीज कमी आहेत बऱ्याच, ताण नाही आहे. तर रात्री गेलो होतो, बघितला मासा तर अजिबात लागला नव्हता. तर बोललो चला भाळात फिरायला येणारच होतो, तर बोललो चला आउटडोअर कुकिंग करूया मस्तपैकी. तर ॲक्च्युली काका काल संध्याकाळी आले आणि मुंबईवरून बाईक राईड करत आले. तर चला आता काकांना बरंच पुढे पुढे जायचं आहे, त्याच्यामुळे लवकर निघायचं पण होतं. तर कार्यक्रम पण आपला लवकर आटपला ना, परफेक्ट टायमिंगला आटपला. तर मित्रांनो, फिशिंगचा ताण वगैरे नव्हता मासे विशी पकडायला, त्याच्यामुळे वाळात गेलो, थोडंसं फिरवून आलो, मस्त की चिकन बिकन बनवलं. तर आता संध्याकाळ झाले, आलोय खाडीवरती खेकडे पकडायला. पण खेकडे भेटले तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. तर हा तरी व्हिडिओ इथेच एंड करूया. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूला उरते का नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.